कधी कधी वाटते की आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली मने आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता। झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता। इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही, त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते। देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे, फक्त एक अट घातली आहे की तो झिजेल तोच चमकेल। संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते। रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते। जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय। कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्या हातात असते। माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळेजवळ असते, कारण गरज संपली की विपरीत वागणे ही जगाची रीत आहे। आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळाले आहेत हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजत नाही। जरी बुद्धी कितीही तीक्ष्ण असली तरीही नशिबाशिवाय जीवनात जिंकता येत नाही, कारण जरी बिरबल हा कितीही बुद्धिमान असला तरी पण तो राजा होऊ शकला नाही। काही लोक स्वतःच्या मनाने जगत असतात, तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात। फक्त गरज भासल्यावरच आठवण काढणाऱ्या माणसावर कधीही रागवू नका, कारण काही माणसे देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो। जेव्हा बाहेर वादळ असते तेव्हा आपण शांत बसावे आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण आपले स्वतःचे वादळ निर्माण करावे। आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे मागे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावे। कदाचित याकरिताच परमेश्वराने डोळे शरीरात मागे न देता पुढे दिले आहे। माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो, म्हणून हसत राहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा। काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात, पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जाते। प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर। वारा तर उन्हातही वाहतो, पण त्यांचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो। तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो। यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात। भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो। जीवनाची लढाई हे एकट्यानेच लढावी लागते। लोक सल्ले देतात पण साथ नाही। लोकांचे सल्ले जरूर घ्या, कारण ते फुकट असतात, परंतु निर्णय मात्र स्वतःच घ्या, कारण ते अमूल्य असतात। प्रवास एकट्याने झाला तरी चालेल, पण वाट मात्र स्वतःचीच असली पाहिजे।